पहिल्यापासूनच आपण कृषीप्रधान देश, अगदी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून घेतलं तरी कृषीप्रधान देश होत. त्याच्यानंतर प्रचंड काळ लोटला गेला. ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी प्रचंड एक्सप्लॉयटेशन केलं. ब्रिटिशांच्या एक्सप्लॉयटेशनला शेतकऱ्यांची रिॲक्शन उठाव होती. आदिवासी बंड किंवा शेतकरी बंड झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये कोणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली तुम्हाला बघायला मिळत नाहीये. मग हे कधी सुरू झालं? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन नंतर. कर्ज स्वस्त झाली, शेतकऱ्यांनी कर्ज घेतली, पण शेतात पिकं नीट नाही उगवली आणि त्याच्यामुळे काय झालं की पीक खराब झालं, कर्ज परत फेडता येत नाहीये. पण बँकेचे अधिकारी आता टॉर्चर करायला लागले, घरी यायला लागले, आजूबाजूचे लोक बघायला लागले आणि प्रश्न विचारायला लागले की का आले होते बरं. आणि लोक ते काय करतात की तुम्हाला सांत्वना देण्याचं नाटक करतात, पण टेक्निकली तुमच्याबद्दल गॉसिप करतात. आणि यामुळे काय होतं की तो जो अतिसामान्य वर्गातला जो शेतकरी आहे त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला डाग लागायला सुरुवात होते. आणि मग त्याला असं वाटायला लागतं की या दोन संघर्षांपेक्षा मी माझं जीवन संपवणं जास्त सोपा उपाय आहे. ज्या समाजाबद्दल डर्कहाइम म्हणतो की समाज कशासाठी महत्वाचा आहे, डर्कहाइमनी समाजाची तुलना ईश्वराशी केलेली आहे. आज जो समाज तुम्हाला दिसतोय तो कसा झालेला आहे? हा समाज बांधून ठेवण्यासाठी एकत्र आलेला दिसतो का? हेच कारण आहे की व्यक्ती खूप एकटेपणाकडे जाते.